नमस्कार. मी प्रोफेसर अनिल सरडे, HM कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चर इयर 2020-21, 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाच्या लेक्चरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण सुरुवातीला सिलॅबस पाहूया. सिलॅबसमध्ये आपल्याला टॉपिक आणि सब टॉपिकची माहिती ह्याच्यामधली दिलेली आहे. आपल्याला 10 चॅप्टर तयार करून दिलेले आहेत. तर आपण हा सिलॅबस बघितलेला आहे. त्याच्यानंतर आपण इंडेक्स बघूया. याच्यामध्ये 10 चॅप्टरची नावं दिलेली आहेत. तर आपण अगोदर टॉपिक पाहूया. याच्यामध्ये 1 इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स, 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, 3 ॲडमिशन ऑफ पार्टनर, 4 रिटायरमेंट ऑफ पार्टनर, 5 डेथ ऑफ पार्टनर, 6 डिसोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म, 7 बिल्स ऑफ एक्सचेंज, 8 कंपनी अकाउंट्स इश्यू ऑफ शेअर्स, 9 ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स, 10 कॉम्प्युटर इन अकाउंटिंग. अशा प्रकारे आपण चॅप्टरची माहिती बघितलेली आहे. आता आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन पाहूया. याच्यामध्ये काय सांगितले बघा. The sole proprietorship has its limitations such as limited capital, limited managerial ability, unlimited liability, no stability, absence of specialization. म्हणजे व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये लिमिटमध्ये कॅपिटल आपलं निर्माण होतं. लिमिटमध्ये त्या ठिकाणी आर्थिक आपली ॲबिलिटी असते, स्टेबिलिटी नसते. त्याच्यामुळे व्यवसाय आपण मोठ्या प्रमाणावर सेटअप त्या ठिकाणी करू शकत नाही. हेन्स व्हेन ए बिझनेस इज टू बी सेटअप ऑन ए स्केल विच नीड्स मोर कॅपिटल अँड इन्व्हॉल्व्स मोर रिस्क, 2 or more पर्सन्स कम टुगेदर टू रन इट. म्हणजेच 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन जर व्यवसाय करू लागल्या तर मात्र आपलं कॅपिटल वाढू शकतं, प्रॉफिट वाढू शकतो आणि आपल्या बिझनेसचं त्या ठिकाणी सेटअप देखील व्यवस्थित राहू शकतो. त्याच्यामुळं पार्टनरशिप फर्म स्थापन होऊ लागल्या असं या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. दे ॲग्री टू शेअर दी कॅपिटल, दी मॅनेजमेंट, दी रिस्क अँड प्रॉफिट्स ऑफ बिझनेस. सच mutual relationship based on an agreement amongst these persons is termed as partnership. यालाच रिस्क उचलणं, प्रॉफिट वाटून घेणं, मॅनेजमेंट आपण त्या ठिकाणी करू शकतो, भांडवल निर्माण त्या ठिकाणी करू शकतो जादा प्रमाणावर. यालाच पार्टनरशिप भागीदारी असं म्हटलं जातं. दी पर्सन्स हू हॅव एंटर्ड into the partnership are individually known as partners. या भागीदारी संस्थेमधल्या आलेल्या व्यक्तींना भागीदार असं म्हटलं जातं. पार्टनर्स म्हणजे काय? भागीदार. अँड कलेक्टिवली ॲज ए फर्म. एखाद्या व्यवसायामध्ये आलेल्या व्यक्तीला पार्टनर्स असं आपण म्हणतो आणि असे पार्टनर्स येऊन निर्माण झालेल्या संस्थेला आपण फर्म असं म्हणू शकतो. अशा प्रकारे आपण इंट्रोडक्शन थोडक्यामध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्याखाली काय सांगितले बघा. मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिप म्हणजे काय? भागीदारी. भागीदारीचा आपण अर्थ समजून घेणार आहोत. पार्टनरशिप इज ॲन ऑर्गनायझेशन where there is an association of 2 or more persons coming together to carry on a business
with a few to share profit and losses of a firm. भागीदारी म्हणजे एक संस्था आहे, असोसिएशन आहे. याच्यामध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन भांडवल निर्माण करून व्यवसाय करत असतात आणि याच्यामधला होणारा प्रॉफिट किंवा लॉस वाटून घेतात. यालाच पार्टनरशिप असं म्हटलं जातं. आता आपण डेफिनेशन बघूया. डेफिनेशन आपण इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 म्हणजेच भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार आपण व्याख्या पाहणार आहोत. व्याख्या काय सांगितली पाहूया आपण. इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स हू हॅव ॲग्रीड टू शेअर द प्रॉफिट्स ऑफ ए बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनीवन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. म्हणजेच व्यवसायामध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन व्यवसाय करतात आणि नफा जो त्या ठिकाणी होतो तो वाटून घेतात. अशा प्रकारे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन ॲग्री होऊन ॲग्रीमेंट करून एखाद्या व्यवसायामध्ये इन्व्हॉल्व होतात आणि त्या व्यवसायाचं कामकाज त्या ठिकाणी करत असतात. अशा प्रकारे आपण व्याख्या बघितलेली आहे. त्याच्यानंतर आपण फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म फीचर्स पाहणार आहोत. फीचर्स म्हणजे वैशिष्ट्ये. फीचर्समध्ये पहिलं वैशिष्ट्य सांगितलं आहे ॲग्रीमेंट. पार्टनरशिप फर्ममध्ये ॲग्रीमेंट करणं गरजेचं असतं. करार करावा लागतो. कुठल्या पण पार्टनरशिप फर्ममध्ये करार केल्याशिवाय आपली भागीदारी संस्था स्थापन होऊ शकत नाही किंवा करार असावा लागतो. पार्टनरशिप is a result of agreement between partners. It could be written or oral. म्हणजेच भागीदारी संस्था स्थापन करत असताना आपल्याला लेखी किंवा तोंडी करार करावा लागतो. आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला लेखी करार करून भागीदारी संस्था स्थापन करावी लागते. ती कोणत्या कायद्यानुसार? तर 1932 म्हणजेच 1932च्या कायद्यानुसार भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार आपल्याला हे करार करावा लागतो. आणि तोंडी जर आपण त्या ठिकाणी करार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला पुरावा कुठल्याच प्रकारचा राहत नाही. त्याच्यामुळं लेखी करार करूनच शक्यतो भागीदारी संस्थेची स्थापना करावी लागते, जेणेकरून आपल्याला पुरावा पुढे कोर्टामध्ये वगैरे सादर करायला येतो. A written agreement is preferred so that it can be used as a proof in the court of law, and such written agreement is known as partnership deed. यालाच आपण पार्टनरशिप डीड असं म्हणतो, आत्मा असं म्हणतो. भागीदारी संस्थेचा आत्मा असं याला म्हटलं जातं. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य आहे नंबर ऑफ पार्टनर्स. म्हणजे भागीदारी संस्थेमध्ये कमीत कमी किती पार्टनर्स आणि जास्तीत जास्त किती पार्टनर्स असतात, यालाच नंबर ऑफ पार्टनर्स हे दुसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. किती भागीदार? तर मिनिमम टू पार्टनर्स आर नीडेड टू स्टार्ट पार्टनरशिप फर्म अँड द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर 50 अकॉर्डिंग दी कंपनीज ॲक्ट 2013. म्हणजेच भागीदारी संस्थेमध्ये कमीत कमी 2 पार्टनर्स आणि जास्तीत जास्त 50 असा आपल्याला आकडा सांगितलेला आहे. हे झालं 2 नंबर वैशिष्ट्य. 3 नंबर आहे लॉफुल बिझनेस, कायदेशीर व्यवसाय. बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल. इट कॅनॉट अंडरटेक बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय स्टेट. The definition of partnership also does not permit any illegal business. म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कायदेशीर व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल तर त्याचा आपल्याला नोंदणी करावी लागते, करार करावा
लागतो. बरोबर. अशा प्रकारे आपण तिसरं देखील वैशिष्ट्य बघितलेलं आहे. चौथं वैशिष्ट्य काय सांगितले पाहूया आपण. शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. म्हणजेच भागीदारी संस्थेमध्ये शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस म्हणजे प्रॉफिट म्हणजे नफा आणि लॉस म्हणजे तोटा. प्रॉफिट किंवा लॉस हा वाटून घेतला जातो. दी पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट्स. म्हणजेच भागीदारी संस्थेचा किंवा कुठल्या पण संस्थेचा व्यवसायाचा पर्पज म्हणजे कारण म्हणजे त्यांचं एम ध्येय काय असतं, जास्तीत जास्त प्रॉफिट कमवणे. आणि पार्टनर्स हॅव टू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस अकॉर्डिंग टू दी रेशो गिव्हन इन दी ॲग्रीमेंट. तर ॲग्रीमेंटमध्ये दिलेल्या रेशोप्रमाणे त्या पार्टनर्समध्ये तो प्रॉफिट किंवा लॉस वाढला जातो. अशा प्रकारे आपल्याला हे 4 नंबर वैशिष्ट्य शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेसचं सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये आणखीन त्यांनी काय सांगितले पाहूया. इफ द ॲग्रीमेंट इज सायलंट अबाउट द रेशो देन प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग विल बी इक्वल. जर रेशो दिला असेल तर त्या रेशोप्रमाणे त्या पार्टनर्सला प्रॉफिट किंवा लॉस वाटायचा. रेशो दिला नसेल, सायलंट असेल म्हणजे दिला नसेल तर आपण इक्वल वाटायचा. बरोबर. आणि काय काय उदाहरणामध्ये असं असतं की कॅपिटलच्या प्रमाणात रेशो घ्या असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल ABC असे 3 पार्टनर्स आहेत. आता कॅपिटलच्या प्रमाणात तुम्हाला रेशो काढायला सांगितलं असेल. एनं समजा 2 लाख कॅपिटल गुंतवलं असेल, बीनं 2 लाख कॅपिटल गुंतवलं असेल, सीनं 1 लाख कॅपिटल गुंतवलं असेल, तर सगळे हे 5 झिरो काढून टाकायचे आणि रेशो काय निर्माण झाला 2:1. मग काय करायचं, प्रॉफिट जेवढा बी त्या ठिकाणी होईल त्याला काय करायचं 5ने डिवाईड करायचं म्हणजेच 1 भाग निघतो. नंतर एला 2 भाग द्यायचे, बीला 2 भाग द्यायचे आणि सीला 1 राहतोय तो भाग देऊन टाकायचा. अशा प्रकारे तिन्ही प्रकारे आपल्याला कसं पण एक्झाम्पलमध्ये विचारलं जाऊ शकतं. पाचवं वैशिष्ट्य आहे अनलिमिटेड लायबिलिटी, अमर्यादित जबाबदारी. द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इज अनलिमिटेड जॉईंट अँड सेव्हरल दॅट इज पार्टनर्स आर लायबल स्टील द लास्ट रुपी इन देअर पॉकेट. म्हणजेच एखाद्या वर्षी बाय चान्स आपल्या व्यवसायामध्ये लॉस झाला तर आपल्या भागीदारी संस्थेमधली मालमत्ता विकून आपल्याला तो लॉस भरून काढावा लागतो. आणि भागीदारी संस्थेमधली मालमत्ता विकून देखील आपल्याला पैशाची गरज भासली तर आपल्याला वैयक्तिक मालमत्ता विकून देखील तो त्या ठिकाणी लॉस भरून काढावा लागतो. म्हणून या ठिकाणी सांगितले बघा की शेवटचा रुपया खिशामधला असेपर्यंत आपल्याला त्या व्यवसायातला लॉस भरून काढावा लागतो. हे झालं 5वं वैशिष्ट्य. 6वं वैशिष्ट्य सांगितलं आहे रजिस्ट्रेशन. म्हणजेच काय, नोंदणी करणं गरजेचं आहे. नोंदणी, रजिस्ट्रेशन म्हणजे काय, नोंदणी. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी ओनली इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2005. म्हणजेच 1 एप्रिल 2005च्या कायद्यानुसार आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या भागीदारी संस्थेची नोंदणी करणं गरजेचं आहे. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज ऑप्शनल. इट मीन्स ए फर्म मे ऑर मे नॉट बी रजिस्टर्ड. अशा प्रकारे आपल्याला हे रजिस्ट्रेशन हे 6वं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. 7 जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट म्हणजे संयुक्त मालकी आणि व्यवस्थापन. म्हणजे आपल्या व्यवसायामधल्या सगळ्याच भागीदारांची संयुक्त मालकी असते आणि ते मॅनेजमेंट देखील म्हणजेच व्यवस्थापन करत असतात. ईच पार्टनर्स इज जॉईंट ओनर ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द फर्म सो नो पार्टनर्स कॅन यूज प्रॉपर्टी फॉर पर्सनल यूज. म्हणजे कुठलाच पार्टनर्स त्या व्यवसायामधली किंवा त्या भागीदार संस्थेमधली मालमत्ता त्याच्या वैयक्तिक कारणासाठी वापरू शकत नाही. कारण की सगळ्यांची मिळून संयुक्त मालकी असते आणि व्यवस्थापन देखील सर्वजण मिळून मीटिंग घेऊन त्या ठिकाणी ते करत असतात.
पुढचा वैशिष्ट्य 8 नंबर, प्रिन्सिपल अँड एजंट. ईच पार्टनर्स वर्क्स इन टू फोल्ड कॅपॅसिटीज, प्रिन्सिपल अँड एजंट. म्हणजेच सर्वच पार्टनर्स मालक आणि एजंट असतात, बरोबर. अशा प्रकारे 8वं देखील आपल्याला वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. 9 नंबर, डिझोल्युशन. डिझोल्युशन म्हणजे काय? डिझॉल्व करणं, बंद करणं. पार्टनरशिप फर्म बंद करणे. ए पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व थ्रू ॲग्रीमेंट बिटवीन दी पार्टनर्स. ॲग्रीमेंटमध्ये ठरल्यानुसार किंवा ॲग्रीमेंटमध्ये आपण दर्शवल्यानुसार आपली पार्टनरशिप फर्म आपण डिझॉल्व किंवा बंद करू शकतो. अशा प्रकारे 9 प्रकारची वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहेत. आता त्याच्या पुढचा घटक आहे पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड म्हणजेच या ठिकाणी डीड म्हणजे आत्मा. भागीदारी संस्थेचा आत्मा कशाला म्हटलं जातं, तर तुम्हाला इथं राईट हँड साईडला पार्टनरशिप डीड असं ह्या ठिकाणी डॉक्युमेंट तुम्हाला दाखवलेलं आहे. राईट हँड साईडला हे डॉक्युमेंट तुम्हाला तिथं दाखवलेलं आहे. याच्यामध्ये डेट, कंपनीची नावं, पार्टनरची नावं, पार्टनरचे पत्ते, कॉन्टॅक्ट नंबर, शिक्का, सही, हे सगळं ₹100 स्टॅम्प पेपरवर दिलेलं असतं. हे डॉक्युमेंट झालं. आता आपण याची माहिती पाहूया. दी डॉक्युमेंट कंटेनिंग द पार्टनरशिप ॲग्रीमेंट अमंग पार्टनर्स इज कॉल्ड पार्टनरशिप डीड. म्हणजेच दी डॉक्युमेंट कंटेनिंग दी पार्टनरशिप ॲग्रीमेंट अमंग पार्टनर्स इज कॉल्ड पार्टनरशिप डीड. म्हणजेच सर्व पार्टनर्समध्ये ॲग्रीमेंटमध्ये ठरल्यानुसार जे जे त्या ठिकाणी त्या व्यवसायामध्ये घडत असतं, बरोबर, किंवा तो प्रयत्न केला जातो पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व गोष्टी, यालाच पार्टनरशिप डीड असं म्हटलं जातं. म्हणजेच भागीदारी संस्थेचा करार करणं असं म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये आपण पुढे पाहूया कंटेंट्स ऑफ दी पार्टनरशिप डीड. मग या पार्टनरशिप डीडमध्ये कंटेंट्स, घटक कुठले दिलेले असतात किंवा त्याच्यामध्ये काय काय दर्शवलेलं असतं, तर एक आहे नेम अँड ॲड्रेस ऑफ दी फर्म अँड इट्स मेन बिझनेस. नाव आणि पत्ता आपल्या फर्माचा दिलेला असतो. 2 नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑल पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ दी पार्टनरशिप. म्हणजे आपल्या सर्व पार्टनरची नावं आणि पत्ते, कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी दिलेला असतो. 3 कॅपिटल कॉन्ट्रिब्युशन ऑफ ऑल दी पार्टनर्स. सगळ्या पार्टनरचं कॅपिटल, भांडवल त्याच्यामध्ये दिलेलं असतं. 4 रेशो इन विच प्रॉफिट्स अँड लॉसेस आर टू बी शेअर्ड. प्रॉफिट किंवा रेशो कसा वाटायचा आहे त्याचा पण आपल्याला रेशो दिलेला असतो. 5 राईट्स, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ दी पार्टनर्स. अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या या पण त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. 6 प्रोव्हिजन्स रिलेटेड टू ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ ऑफ अ पार्टनर. म्हणजे तरतुदी. प्रोव्हिजन्स म्हणजे काय? तरतुदी. तरतुदी पण दिलेल्या असतात. ॲडमिशन कधी करून घ्यायचं, रिटायरमेंट कोणत्या सिच्युएशनमध्ये करून घ्यायचं, डेथ ऑफ पार्टनर झालं तर काय करायचं, हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. 7 रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचं, रेट किती आहे, लोनचा किती रेट आहे, ड्रॉइंगचा त्या ठिकाणी किती रेट आहे, हे पण दिलेलं असतं. 8 सॅलरीज कमिशन इफ पेएबल टू एनी पार्टनर्स. म्हणजे एखाद्या पार्टनर्सला आपण सॅलरी देत असेल तर ती किती प्रमाणात, कमिशन द्यायचं असेल ठरलेलं तर किती प्रमाणात. 9 सेटलमेंट ऑफ अकाउंट्स ऑन डिझोल्युशन ऑफ दी फर्म. मग आपण डिझोल्युशन कधी करून घ्यायचं हे पण त्याच्यामध्ये दिलेलं असतं. 10 मेथड्स ऑफ सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट्स अमंग दी पार्टनर्स. म्हणजे पद्धती, डिस्प्यूट्स करण्याच्या पद्धती देखील दिलेल्या असतात. 11 एनी अदर मॅटर रिलेटिंग टू दी कंडक्ट ऑफ बिझनेस. एनी अदर काही मॅटर घडले तर ते कसे सॉल्व करायचे याची पण माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते. यालाच आपण काय म्हणतो? पार्टनरशिप डीड. पुढचा घटक आहे इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड. आता महत्त्व, या पार्टनरशिप डीडचं महत्त्व काय असतं किंवा त्याला महत्त्व का प्राप्त झालेलं आहे, तर आपण पाहूया. पार्टनरशिप डीड
is a very important document because it is the written agreement which contains all the terms and conditions of the partnership business. म्हणजेच पार्टनरशिप डीड हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि ते रिटर्नमधलं ॲग्रीमेंट आहे, लेखी करार केलेलं ते डॉक्युमेंट आहे आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कंटेंट्स, टर्म्स, कंडिशन्स हे सगळ्या त्याच्यामध्ये दिलेल्या असतात आणि त्याच्यावरच आपल्या व्यवसायाचं भवितव्य अवलंबून असतं. म्हणून त्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून अशा प्रकारे इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड हा देखील घटक आपण बघितलेला आहे. पुढचा घटक आहे प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. भारतीय भागीदारी कायदा 1932 मध्ये दिलेल्या प्रोव्हिजन्स म्हणजेच काय, तरतुदी आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. आता ह्या कायद्यामध्ये तरतुदी कोणत्या प्रकारचे सांगितलेल्या आहेत त्या आपण बघूया. ॲट द टाईम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म ए डॉक्युमेंट इज प्रिपेअर्ड कॉल्ड ॲज पार्टनरशिप डीड and all terms and conditions are mentioned into the deed. But if the partnership deed is silent about any points, then this issue is solved as per the provisions in Partnership Act 1932. म्हणजेच आपण भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार आपली भागीदारी संस्था, फर्म, बिझनेस सांभाळत असतो आणि त्याच्यामध्ये एखाद्या पार्टनर्सनं अशा प्रकारे काही मॅटर त्या ठिकाणी घाललेला असेल, काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी झाला असेल, तर तो सोडवायचा कसा किंवा आपली भागीदारी संस्था त्या संकटातून बाहेर त्या ठिकाणी कशी काढायची, अशा प्रकारची माहिती, तरतुदी ह्या पार्टनरशिप ॲक्ट 1932 मध्ये दिलेल्या असतात. टर्म्स अँड कंडिशन्स, प्रोव्हिजन्स ह्या आपल्याला तयार कराव्या लागतात आणि त्या असतील तर आपल्या व्यवसायाला कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही किंवा सर्वच पार्टनर्सनी त्या पाळाव्या यासाठी ह्या दिलेल्या असतात. आता याच्यामध्ये काय सांगितले पाहूया आपण. 1 नंबर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट्स म्हणजे काय, प्रॉफिट वाटून घेणं. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलंट अबाउट द प्रॉफिट शेअरिंग रेशो देन द प्रॉफिट अँड लॉसेस आर डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर्स इज इक्वल रेशो. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितले आहे बघा, एखाद्या पार्टनरशिप फर्ममध्ये आपल्याला रेशो दिला नसेल तर आपण कसा डिस्ट्रीब्यूट करायचा, इक्वल. 2 असतील तर दोघांना 50-50% त्याने काय करायचं, वाटून द्यायचं. दिला असेल दिलेल्याप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचं. कॅपिटलच्या प्रमाणात घ्या म्हणलं तर कॅपिटलच्या प्रमाणात देखील ते घ्यायचं आहे. याचं प्रोव्हिजन्स म्हणजे तरतुदी ठरलेल्या असतात. दिला नसेल तर इक्वल घ्यायचा, दिला असेल दिल्याप्रमाणे घ्यायचा. कॅपिटलच्या प्रमाणात घ्या म्हटलं कॅपिटलच्या प्रमाणात घ्यायचं आहे. पुढे 2 इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अतिशय महत्त्वाचं हे प्रोव्हिजन्स किंवा तरतूद सांगितलेलं आहे. अतिशय काळजीपूर्वक ऐकायचं आहे. ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 इफ द डेट ऑफ ड्रॉइंग्स इज नॉट गिवन देन ॲव्हरेज ऑफ 6 months इंटरेस्ट इन चार्ज ऑन ड्रॉइंग्स. आता लक्ष द्या, ड्रॉइंगचा घटक अतिशय महत्त्वाचा आहे किंवा हे 2 नंबर तरतूद अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्हाला ड्रॉइंग्जवरती इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज काढावा लागतो. तर त्या इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज काढताना तुम्हाला डेट दिली असेल तर त्या डेटनुसार तुम्हाला त्या ड्रॉइंग्जवरती इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज कॅल्क्युलेट करायचं असतं आणि डेट जर दिली नाही तर दिलेल्या टक्केवारीनुसार तुम्हाला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज काढून घ्यावं लागतं. डेट दिली नाही तर चा विषय आपल्याला चाललेला आहे. तर आपण काय करायचं, त्या ड्रॉइंग्जवरती इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज काढायचं. जेवढी बी अमाऊंट येईल, समजा 1000 रुपये आली तर 1000चे निम्मं किती, 500. म्हणजे इथं काय सांगितलं बघा, ॲव्हरेज ऑफ 6 months म्हणजे काय, ॲव्हरेज काय करायचं,
अर्ध्या वर्षाचं घ्यायचं आहे. मग 1000 रुपये जर त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करून त्या ठिकाणी अमाऊंट आपल्याला भेटली तर आपण किती घ्यायची 500 रुपये त्या ठिकाणी चार्ज करायची आहे. अशा प्रकारे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्सची अमाऊंट काढायची आहे. डेट दिली तर डेटनुसार काय कॅल्क्युलेशन येईल ते घ्यायचं. डेट दिली नसेल तर जेवढं पण येईल त्याला 50% करायचं. म्हणजे 6 मंथचं घ्यायचं आहे, म्हणजेच अर्ध्या वर्षाचं घ्यायचं आहे. 3 इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. आता पार्टनर्स लोनवरती इंटरेस्ट देखील काढायचा असेल तर त्याचा देखील आपल्याला नियम सांगितला आहे की 6% पर ॲनम म्हणजे 6% पर ॲनम म्हणजे 6%च्या वरती आपण देऊ शकत नाही. बघा काय सांगितले, इफ द पार्टनर्स प्रोव्हाइड्स ॲडिशनल अमाऊंट टू द बिझनेस ॲज लोन्स बट रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन इज नॉट गिव्हन देन 6% पर ॲनम इंटरेस्ट इज अलाव. म्हणजेच आपल्याला लोन जर समजा काढायचं असेल आणि जर दिलं नसेल, लोनचं आपल्याला टक्केवारी दिलेली नसेल तर आपण 6%च्या वरती घेऊ शकत नाही किंवा अलाव करू शकत नाही. 4 इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचं देखील काय सांगितले बघा, इफ द पार्टनरशिप डीड इज सायलंट अबाउट इंटरेस्ट ऑन कॅपिटल देन इंटरेस्ट इज नॉट अलाउड. समजा आपल्याला एखाद्या एक्झाम्पलमध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायला सांगितलेलं नसेल तर घ्यायचंच नाही, दिलं असेल घ्यायचं. कशावरती काढायचे आपण हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल, तर कॅपिटलची जी अमाऊंट असते त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढावं लागतं. पुढे 5 सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर्स. सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर्स म्हणजेच आपण सॅलरी देतो, कमिशन देतो पार्टनर्सला, त्या बाबतीत आहे. ॲज पर द प्रोव्हिजन्स मेड इन द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 नो सॅलरी, नो कमिशन, नो अलाउन्सेस ऑर एनी रेम्युनरेशन is to be given to any of the partners for any extra works done for the firm. म्हणजेच कोणत्या पार्टनर्सनं किंवा कोणत्याही पार्टनर्सनं भागीदारी संस्थेमधल्या एक्स्ट्रा काही वर्क्स त्या ठिकाणी केलं असेल तर त्याला अशा प्रकारचे सॅलरी द्या किंवा कमिशन द्या किंवा अलाउन्सेस त्या ठिकाणी अलाव करा असं सांगितलेलं नसतं. पण एखाद्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला जर त्या ठिकाणी तसं द्यायला सांगितलं तर आपल्याला ते कॅल्क्युलेट करून द्यावं लागतं. पुढे 6 ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर. आता ॲडमिशन म्हणजे काय, ॲडमिट करणं, आपल्या भागीदारी संस्थेमध्ये नव्याने एखाद्या भागीदाराला घेणं, पार्टनर्सला घेणं. ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 म्हणजेच तरतूद आहे भारतीय कंपनी कायदा 1932 काय म्हणतो आपल्याला, नो आउटसाइड पर्सन कॅन बी ॲडमिटेड इन टू द फर्म ॲज ए पार्टनर्स विदाऊट द कन्संट्स ऑफ अदर पार्टनर्स. म्हणजेच भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार कुठल्याच एखाद्या पार्टनर्सला आउटसाईड म्हणजे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला आपल्या व्यवसायामध्ये घेण्याचा अधिकार नाही. तर सर्वजण मिळून त्या व्यवसायामधले जे पार्टनर्स असतात ते सर्वजण मिळून एकत्र येऊन निर्णय घेऊन एखाद्या पार्टनर्सला ॲडमिट करू शकतात. मात्र परस्पर कुठलाच पार्टनर्स कुठल्याच एखाद्या आउटसाईड पर्सनला आपल्या व्यवसायामध्ये घेऊ शकत नाही. अशा प्रकारे आजच्या पहिल्या लेक्चरला आपण सिलेबस, इंडेक्स, पहिला चॅप्टर त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप, फीचर्स, पार्टनरशिप डीड, इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड, प्रोव्हिजन्स पाहिलेले आहेत. अशा प्रकारे आपण पहिल्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.